सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित लेखमाला, जी लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी. कालच्या पुढे सुरू करते. कालच्या भागात आपण बघितलं की बाईजी अखेरच्या घटका मोजत होत्या. बाईजी महायात्रेला निघाल्यात. सारे वाड्यात जमा झाले. मुक्ताबाई, मैना, उदाबाई, सीताबाई, द्वारकाई, बनाई, हरकुआई सर्वांस रडू अनावर होत होते. अहिल्याने बाजूच्या खोलीत स्वतःला कोंडून घेतलं आणि रडत रडत म्हणत होत्या, बाईजी मला कुणावर निरखून जाता, कुणा हाती सोपवून जाता. माझी आई झाल्या होता. विलाप ऐकून घरदार, गडी माणसं, मालेराव सारे रडत होते. कुणी कुणाला सावरायचं. मध्यरात्री बाईजी हे नश्वर जग सोडून अनंतात विलीन झाले. सगळे सुन्न झाले. दिवस होईपर्यंत मल्हारराव जेमतेम थांबले. रडून रडून अर्ध्या झालेल्या अहिल्यास म्हणाले, धीर धरा, रडणे आवरा आता. आम्हास तर आता कूच करणे भाग आहे. सतत खलिते येत आहेत. माझी तर माय गेली आणि आपणही मजवसी वाऱ्यावर सोडून. अहिल्याबाईंचं हे बोलणं ऐकतानाच मल्हारराव म्हणाले, अहिल्याबाई, बाईजींनी तुमच्या हाती मला सोपवून गेले आहेत ना. तुम्हीच तर थोर, करत्या, सवरत्या. मामांची कुळाची कीर्ती ज्याच्याकडून व्हावी त्या मालेरावाबद्दल तर आपण सारं जाणता. त्याला वळणावर आणण्यासाठी सोबत न्यावं आणि त्याला धोका झाला तर एकच कुलदीपक आम्हास. धोका झाला तर कीर्तीचा टिळा तरी लागेल त्याचे माथी. नाहीतरी अशा प्रकारचं जगणं आणि मरणं सारखंच. केवढं धारिष्ट्य आणि दुर्दैव त्या मातेचं. स्वतःच्या एकुलत्या एक मुलाबद्दल असे उद्गार काढावे लागावेत. सुभेदारीची स्वप्न बघणाऱ्यास तलवार तर चालवता यायला पाहिजेच ना. मामांजी त्यास संगे न्यावे, शिकवावे. आधी तर मालेरावाने जायचे नाही म्हणून आकाश पाताळ एक केले. त्याला नाना प्रलोभने दाखवल्यावर एकदाचे रडत राहू बसले घोड्यावर. तिलक झाला. तेवढ्यात बातमी आली, माधवसिंहाने राजपुतानेतील मराठ्यांची ठाणी उठवली. अहिल्याबाई, या धामधुमीत कसा नेऊ मालेरावास. मामांजी, आता तिलक झाला ना. जमेल नसे झाले तर पाठवून द्या, नाही तर तुमचे जवळ ठेवून घ्या. लागू द्या जरा बाहेरची हवा. मांगरोलला घणास युद्ध झाले. मल्हारराव आणि मालेराव तिकडेच गेले. मराठ्यांनी राजपुतांना काबीज केले. पण या लढाईत मल्हाररावांचा डावा हात जखमी झाला. दक्षिणेतील मसलती सुरू झाल्या. रघुनाथराव आणि पेशवे माधवराव यात सुलत्या पुतण्यात मतभेद निर्माण झाले. रघुनाथराव रोज नवनवीन कुरापत्या काढून माधवरावास पेचात आणू लागले. दरवेळी पेशवे मल्हाररावांचा सल्ला मानत असत. त्यातच हैदरने चढाई केली. यात 2-3 वर्ष निघून गेली. उत्तरेस येण्यास मल्हाररावांना सवड मिळेना. या दरम्यान मराठ्यांनी उत्तरेत आपला जम बसवला. जानोजी भोसलेनेही उत्तम बंदोबस्त केला. अंतर्वेदीतला उठलेला अंमल मराठ्यांनी पुन्हा प्रस्थापित केला. राक्षस भुवनाच्या लढाईत निजामाचा प्रचंड पराभव करून मराठ्यांनी आपलं सामर्थ्य पुन्हा एकदा सिद्ध केलं. या सर्व बातम्या अहिल्यांना आजाबरोबर गुप्तहेराकडून कळत होत्या. मालेराव त्यांच्या आजाच्या बरोबर असल्याने वाड्यात शांती होती. मालेराव अधूनमधून पळून येत, पण मल्हारराव कुणास पाठवून त्यास संगे नेत. बाईजी गेल्यापासून अहिल्यांनी जणू वाड्याचे पाशच तोडले. कशात गुंतायचंच नव्हतं. समाधानाची गोष्ट म्हणजे श्रीमंत माधवरावांनी टाकलेला विश्वास. 20 वर्षांचे मालेराव वाड्यात आल्याचे कळताच त्या वाड्यावर आल्या. कसे आलात विचारल्यावर म्हणाले, दादाजींनी झाशीचं ठाणं मुस्तकीम करून दतिया पण ताब्यात घेऊन 15 लक्ष खंडणी ठरली. त्यांना अपेश कोठेच नाही. फार प्रतापवान. आमचे युद्धात मन लागत नसल्याने आम्ही परत आलो.
सुभेदार दादाजी आता इटाव्यास आणि नंतर गंगातीरी मेहदी घाटास जातील. तर मग 4 दिवसांनी आम्हास गंगातीरी सोडा. जीव फार शिणला. मामंजींची भेट आणि तीर्थयात्रा घडेल. पण मातोश्री, इथला व्यवहार कोण देखणार? कुमक पैशाची कधी गरज भासू शकते. दादाजींची अनुज्ञा मिळाली की आम्हीही येऊ तुमच्या संगे. मालेरावात पडलेला फरक पाहून अहिल्याबाईंना खूप आनंद झाला. 20 वर्षांचे मालेराव आणि 17 वर्षांच्या मैनेच्या हस्ते मेठी पूजा घातली. दोघातील दुरावा दूर झाला. मालेराव आणि अहिल्याबाई इटाव्यास दाखल झाले. मामंजी, मालेरावास लायक केले हे उपकार कसे फेडावे? आपण तर इंदोरची वाट सोडली. आमच्या तलवारीला उसंत कुठे? अहिल्याबाई म्हणाल्या, मामंजी, आम्ही फार थकलो. तीर्थयात्रेला जावेसे वाटते. एवढे ऐकले मात्र संतापून मल्हारराव त्यांना वाटेल तसे बोलले. म्हणाले, आमचे मरण जवळ आले की काय? व्याकुळ होऊन त्या ओरडल्या, मी आपल्या शब्दाबाहेर नाही मामंजी. सारं तीर्थ आपल्याच पायाशी. मल्हाररावांनी त्यांना भराभर हुकूम सुटली. आमचीही सत्तरी उलटली. आम्ही थकायचं की तुम्ही? मूल समजून क्षमा करावी. मालेरावास ठेवून घ्यावे. जातो आम्ही कामगिरीवर. वा रे दैव त्या माऊलीचे. आयुष्यात प्रथमच तीर्थयात्रेची इच्छा केली तर ही निष्ठुरपणे ठोकारली गेली. अहिल्याबाईंनी मल्हाररावांच्या पायी डोई ठेवल्यावर भरल्या गळ्याने त्यांना उठवत म्हणाले, अहिल्याबाई, फार कठोर बोललो ना? तुमच्या भरोसे तर तलवार मारतो. म्हाताऱ्यावर रोष न धरावा. थोडे दिवस राहिले आमचे. निभवून न्या. पार थकून गेलो, पण अपयशाचे डाग धुणे होते ते केले. डावा हात जायबंदी. मस्तकी गोळा लागल्याने कानात कळ्या मारतात. गुडघे कडाकड आवाज करतात. पण रक्ताचा शेवटचा थेंब असेस्तोवर दौलत राखायची. आपल्यासाठी भरपूर द्रव्य ठेवले. त्याचा आमच्या माघारी योग्य विनियोग करून होळकरांचे बांडे निशाण गगनावरी नेऊन कीर्तिध्वज फडकवत ठेवा. डोळ्यातील पाणी निपटत म्हणाले, वरचा बुलावा कधीही येऊ शकतो. मामंजी, काही निर्वानिर्वी. या लेकीला सेवा करण्याची संधी मिळू द्या की. जडावलेल्या अंतःकरणाने मालेरावास दादाजींची काळजी घेण्यास सांगून त्यांनी छावणी सोडली. वाटेत सासऱ्यांचे रागालोभाचे कितीतरी प्रसंग चलचित्राप्रमाणे नजरेसमोरून सरसरत होते. एकदा त्यांनी सांगितलेली पत्र लिहायची राहिली तर इतके क्रोधित झाले की 2 दिवस आपण जेवू शकलो नाही. एकदा हिशोबात 5,000ची चूक झाली तर भयंकर क्रोधित होऊन फडणीशीतून घालवून दिले होते. लहान असताना कधीकधी शिकायचा कंटाळा यायचा. विशेषतः 17 आणि 18चा पाढा. पाऊणकी, दीडकी, अडीचकी छड्या मारून अंगठे धरून तासनतास उभं ठेवून पाठ करून घेतले. एकदा चंद्रहार ठुशीसाठी हट्ट केला होता तर एवढे संतापून म्हणाले, कसला नादान हट्ट? हट्ट करायचाच तर मोडी लिपी, घोडसवारी, वेदमंत्रांचा कर. बाईजींना म्हणाले, असतील नसतील त्या साऱ्या दागिन्यांनी हिला मढवा. आम्हास तू सरस्वती व्हावीशी वाटते, पण तुम्हास लक्ष्मीच होणे असेल तर 2 दिवस अबोल्याने राहिले. नंतर परत कधी दागिन्यास हात नाही लावला. आणि पुढे दागिनेच काय, अवघा रंग, ऐशाराम, सुखसौख्याचा त्याग करून तोफ गोळ्यांची कारागिरी शिकल्या. एक एक प्रसंग आठवून त्या हळव्या झाल्या. एकच वाक्य घुमत राहिलं, आता आम्हास वरचा बुलावा कधीही येऊ शकतो. शिंदे होळकरांनी गोहदच्या जाटावर चढाई केल्याचे कळताच अहिल्याबाईंनी युद्धसामुग्रीची सर्व तयारी जय्यत ठेवली. सरत्या वयात मामंजींची हार होऊ नये या जिद्दीने त्या कामाला लागून मल्हाररावांच्या आज्ञापत्राची वाट बघू लागल्या. तोच महादजी शिंद्यांचा खलिता आला. तीर्थरूप सुभेदार मल्हारराव आलमपूर मुक्कामी मंगळवार 20 तारखेस 2 प्रहरी पंचतत्वात विलीन झाले.
देह राखून ठेवला आहे, आपण गणगोतासह सत्वर यावे. अहिल्या पाषाणवत निश्चल झाल्या. द्वारकाई, बनाई, उदाबाई, सीताबाई साऱ्या महिला घोड्यावरून तडक आलमपुरी पोहोचल्या. माणसांचे कोंडाळे फोडून थेट मल्हारजींच्या शवाचे पाय धरून अहिल्याबाई इतका विलाप करू लागल्या की आजूबाजूच्यांचेही हृदय हेलावून गेले. महादजी म्हणाले, त्यांच्या कानाला ठणका लागल्या होत्या. जाताना म्हणाले, अहिल्या सून असल्या तरी वंदनीय, तेजस्वी, बाणेदार आहेत. आमचे त्यांना वंदन पोचवा. महादजी पुढे सांगू लागले, आम्हाला आणि मालेरावांना संगे घेऊन स्वतःचे हात बांधून रघुनाथरावांकडे गेल्यावर रघुनाथरावांनी त्यांचे हात सोडून म्हणाले, काका, तुम्ही आमच्याहून 40 पावसाळे अधिक बघितलेत. वडील, काय कार्य असेल ते मनी किंतु न ठेवता सांगा. मल्हारराव म्हणाले, बाळाजी, बाजीराव, नानासाहेब हे 3 पेशवे आम्हा समोर गेलेत. आम्ही वाचणे केवळ अक्षत. माझा जीव आहे तोवर या दोघांना चाकरी द्यावी. रघुनाथरावांनी ताबडतोब पोशाख, कडी, चौकडे, शिरपेस, तुरे आणि हत्ती देऊन आम्हास विदा केली. नंतर मध्यस्थी करून मुबलक खंडणी ठरवून गोहदच्या जाटास दादासाहेबांच्या पायावर आणून घातले. हीच त्यांची शेवटची चाकरी. यश घेऊन गेले सुभेदार. आपण शोक ना करावा. जाता जाता महादजीचे आणि मालेरावांचे भले करून गेले. चंदन काष्ठाच्या चितेवर मल्हाररावांचा देह ठेवला. बनाई, द्वारकाई चितेवर बसल्या आणि अहिल्या कुणालाच आवरेनाशा झाल्या. मला अनाथ करून सारे चाललात. मी एकटी त्या वाड्यात काय करू? बनाई, द्वारकाई समजावत म्हणाल्या, तुम्ही थोर बुद्धीच्या. दौलतीचा सारा कारभार आता तुमच्या शिरावर. खानदेशातून हरकुआई आल्या की त्यांची सोबत होईल. त्या खांडराणी असल्यामुळे त्यांना सतीना जाऊ द्यावे. मालेरावांनी अग्नी दिला आणि एकच आकांत गगनाला भिडला. बनाबाई, द्वारकाई तोंडातून अवाक्षर न काढता शांतपणे जळून गेल्या. वास्तविक बाईजी असेस्तोवर त्यांना दुय्यम स्थान होते, पण जे काही क्षण त्यांच्या वाटेला आले असतील ते नक्कीच कस्तुरीप्रमाणे अखंड सुगंध देणारे असतील. दोघींना नमस्कार केला. मंडळी, इथे आज आपण थांबणार आहोत. ह्याच्या पुढचा भाग उद्या वाचणीन मी. तोपर्यंत नमस्कार. या लेखमालेच्या लेखिका आहेत मीनाक्षीताई देशमुख आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते आहे. तर उद्या नवीन भागासह नक्की भेटूया.